मित्रांनो, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज 14 ऑगस्ट आहे, तर ही सायंकाळची वेळ आहे. 14 ऑगस्ट म्हणजे आता 15 ऑगस्टची तयारी सुरू आहे. पाहू शकता तुम्ही, हे आमची गावची ग्रामपंचायत मध्ये पडले आहे बघा. लाईन पट्टी पडले आहे. 15 ऑगस्टचा कार्यक्रम आहे. त्यासाठी ते डबे फाडले आहे, रिक्षा फाडले आहे, बनवले आहे. तर बघा, आता झेंडावंदन झालाय. 15 ऑगस्ट झेंडावंदन आताच नुकतीच झाले आहे. तर पाहू शकता तुम्ही, इकडे विद्यार्थी नारे देत आहे, जयघोष करत आहे. भारत माता की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय. तर पाहू शकता, आता ही विद्यार्थी पीटी कवायत सुरू आहे. मॅडम त्यांचं एक पीटी कवायत म्हणून असं हे सादरीकरण करत आहे विद्यार्थी. बघा, देशाचा तिरंगा किती मस्त लहरत आहे. स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्टची त्या दिवसाची मजाच वेगळी असते. रात्री सकाळी उठणे, तयारी करणे, तयारी केल्याच्या नंतर कपडे घालून शाळेमध्ये येणे, आणि ते सकाळी म्युझिक चालू असते शाळेमध्ये. म्हणजे कसं असं मस्त वातावरण असते. सगळीकडे असे प्रसन्न वाटते. पाहू शकता तुम्ही, आता बघा, ही विद्यार्थी भारत माता मध्ये त्याआधी देशाचा तिरंगा, आणि इकडे बघा या मॅडम विद्यार्थ्यांचं मोबाईल मध्ये व्हिडिओ घेत आहे. सैनिकाच्या ड्रेस मध्ये विद्यार्थी बघा, किती छान कवायत सुरू आहे. ही आमच्या गावची ग्रामपंचायत. मग मी दिसलं माझ्या धाराला, तर धारा आली माझ्या जवळ बाबा करत. पाहू शकता, पीटी सुरूच आहे. धारा पण त्या सुरूच आहे. धारा पण त्या पीटी बघत आहे. मी तिचा फोटो काढत होतो, पण ती काही लक्ष देत नव्हती. माझी मुलगी आता अंगणवाडीत जाते. तिचे अंगणवाडीच्या मॅडम तिकडे आहे. बघा, देशाचा तिरंगा. आणि आता निघणार आहे गावामध्ये प्रभात फेरी. तर त्याच्या इंट्रोडक्शन माहिती देत आहे मॅडम. तर आता निघाली आहे प्रभात फेरी गावात. तर विद्यार्थी नारे लावत आहे, आणि समोर विद्यार्थी पोरं बँड वाजवत चालले. हे बघा, त्याचा गेटअप किती छान आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा गेटअप घेत आहे मुलांनी. आणि बाजूला त्याच्या विद्यार्थी आहे, त्यांनी महात्मा गांधीचं बघा, छान असं सुंदर गावचं वातावरण आमच्या. 15 ऑगस्ट म्हणलं तर मजाच वेगळी असते. बघा, चिमुकले विद्यार्थी आज त्यांची कॉन्व्हेंटमध्ये नाही गेले, पण ते गावामधल्याच शाळेमध्ये पहिलं स्वातंत्र्य दिन बनवायला आले. तर हे आपल्या गावचे ग्रामपंचायत सदस्य, तसेच सरपंच, आणि आमच्या गावचे नागरिक तपासणी, आणि गावातील काही मंडळी. पण पाहिजे तसे लोक आले नाही. कारण की स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी लोकांनी मोठ्या संख्येने सहभाग घ्यायला पाहिजे. तसं आमच्या गावात काही नाही. सगळेजण आपापल्या घरी राहायचे, चौकात उभे राहायचे, पण असे काही प्रभात फेरीमध्ये सहभाग घेत नाही. पाहू शकता, आता अशी आपल्या गावात आंबेडकर चौकात रॅली आली आहे, प्रभात फेरी. अशी सुंदर छान लहान मुलांची प्रभात फेरी. आपण दरवर्षी न चुकता प्रजासत्ताक दिन असो, स्वातंत्र्य दिन असो,
आपण सहभाग घेतोच. ते बुकले यांच्या हातात तिरंगा आहे, त्यांना किती खुशी होत आहे. तर आता निघाली आहे आपली प्रभात फेरी गावामधून. तर पाहू शकता विद्यार्थी नारे लावत आहे, झाडे लावा झाडे जगवा, भारत माता की जय, वंदे मातरम, महात्मा गांधी की जय, तिरंगी झंडे की जय, असे नारे लावत आहे. विद्यार्थ्यांना किती उद्याचं भविष्य आहे, किती खुशी होत आहे. बघा ही माझी धारा तिरंगा घेऊन. आमच्या जिल्हा परिषद शाळेची म्हणजे खूपच बिकट परिस्थिती आहे, कारण की विद्यार्थीच नाही आहे. सगळे लोक आपल्या विद्यार्थ्यांना मुलांना कॉन्व्हेंट मध्ये टाकतात. सगळीकडे तेच आहे. मग आता निघाली पूर्ण गाव फिरून आली आता शाळेत. शाळेत आल्याच्या नंतर इथे होणार आहे प्रभात फेरीचा एंड. आता पोचल्या आपण शाळेमध्ये. शाळेमध्ये पोचल्याच्या नंतर आता विद्यार्थ्यांना मिळणार होता खाऊ. सकाळपासून विद्यार्थी उपाशी. सगळ्यांना विद्यार्थ्यांना आतुरता असते शाळेत गेल्याच्या नंतर खाऊ मिळणार. बघा देशाचा तिरंगा असा फडकत आहे. तर आता आलो पण आपल्या फेरीवर सकाळी आपण आलो होतो. तर मग आपण झेंडावंदनच्या कार्यक्रमात सहभाग घेतला. आता कार्यक्रम पटला तर आपण दूध आणायला आपल्याला आणायचं होतं. तर दूध आपल्याला आणायचं आता दूध. तर आपण निघालो आता शॉप मध्ये दूध आणायला. पाहू शकता आता लागलाय थोडा थोडा पाऊस. बाकी पावसाने खूपच मोठा ब्रेक घेतलाय. 15-20 दिवस झाले पावसातून काही आला नाही. पावसाच्या प्रतीक्षेत आहे सगळे शेतकरी कास्तकार. आता रोडवरती तुम्ही पाहू शकता थोडा थोडा पाऊस. बघा इथे पण कल्पना शाळेजवळ आहे व्हॅन लागलेल्या. इथे पण विद्यार्थ्यांचे पॅरेंट्स त्यांना मुलांना घ्यायसाठी आले. गर्दी आहे. इथे पण लहान छोट्या मुलांचा कार्यक्रम आहे. बघा हे पोलीस स्टेशन आहे. इथे पण तिरंगा फडकवला आहे. आणि हे आहे आमचं समोर सावंगी मेघे हॉस्पिटल. खूप दूरचे रुग्ण येतात आपला इलाज करायसाठी. तर आता समोर पाहता तुम्ही हे आपल्या लेफ्ट साईडने सत्पनचं शॉप. आपली समोर गेट आहे. गेटच्या मधून फिरायच्या नंतर दुकान घेतला की आपलं शॉप. आता सकाळची वाजले आहे 8:30-9 वाजले आहे. काकाची ड्युटी आहे दुकानामध्ये. तर आपल्याला जायचं आता दूध घेऊन आपल्याला बनवायचं आहे पनीर. तर आपण आता दूध घेतलं आहे दुकानात. काकाची ड्युटी आता सकाळपासून काकाची ड्युटी असते 10 वाजता. तर आपण आलो आता दूध घेऊन डेअरीवर. तर फॅट लावून घेऊ आधी आपण दुधाचं फॅट लावल्याच्या नंतर आपल्याला बनवायचं आहे पनीर. कारण की आता 2 दिवसांना आहे नागपंचमी. नागपंचमीसाठी आपल्याला दही पण स्टॉक करून ठेवायचं आहे. तर ते आपल्याला बनवायचं आहे
ताक, तर ताकासाठी म्हणून आज दही लावलाय आणि पनीर बनवून घेतलाय. पनीर बनवलाय आपण 30 लिटरचं. तर ह्या मशीन मध्ये आहे आपण आंबोडी लावलाय ताकासाठी. या इन्क्युबेटर मध्ये आपण दही लावतो. बघा आता पाण्यात टाकून घेतलं आपण पनीर. तर आता झाली आपल्याला सुट्टी. आता दुपारची वेळ 12 वाजले. तर आपण चाललोय आता घरी. आता आंघोळ पाणी करून अजून आपल्याला वापस यायचं आहे, कारण की आपल्या डेलीवरती आहे प्रोग्राम आज जेवण करायचा कार्यक्रम बनतो. घरी आलो तर मी काय बघतो पिक्चर पाहिला. तर देऊ बंद सुरू हा मी टॉकीज मध्ये अर्धाच पिक्चर पाहिला. पाहत आला नाही. आणि जेव्हा पिक्चर पाहायला गेलो होतो तेव्हा धारा राहतच नाही. अर्धाच पिक्चर इंटरव्ह्यू पाहिला. त्याच्यानंतर आता हा पेनड्राईव्ह मित्राला मस्त टॉकीजचा पिक्चर पाहता येईल. तर हा देऊळ बंद पिक्चर आहे. मस्त पिक्चर आहे. कधी फॅमिली सोबत पाहायला जाईल. असा कास्तकाराच्या आत्महत्येवर असा पिक्चर आहे हा. आणि त्याच्यामध्ये मस्त छान काम केलं आहे. एक नंबर पिक्चर आहे. देऊळबंद तुम्ही पण पहा. खूप डाउनलोड करायचा प्रयत्न केला पण मला काही विकास नाही. बघा आता आलो आपण आपल्याला आला होता फोन. जेवणाचा टाईम झाला म्हणून करून घेतलं. जेवण केल्याच्यानंतर त्यात आलो तर मुलाची साफसफाई सुरू होती. वाजले आहेत 3 वाजले. आता तर गोठ्याची साफसफाई भैया करत आहे. 1 घंटा 1 तास गोठ्याची साफसफाई होऊन जाते. 4 वाजता लागतात त्यांच्या दूध काढण्यासाठी मशीन लागतात. हे बघा हा गोठा आहे आपला. कधी पण दूध काढायच्या आधी पूर्ण गोठा स्वच्छ धुतल्या जाते. तो भैया मशीनने धुत आहे. ह्या मशीनला एवढा फोर्स आहे जसं आपण गाडी सर्व्हिसिंग करतो तेवढा फोर्स आहे. तर आता मशीन लावले आहे. दूध काढायला सुरुवात झाली आहे. तर पाहू शकता तुम्ही व्हिडिओ मध्ये. हे आहे मशीन. हे आहे दूध काढायची मशीन. तर बघा कॅन मध्ये दूध येत आहे. तर झालाय आता दूध काढून. 1 कॅन 20 लिटर दूध झालाय. आता 20 लिटर दूध घेऊन चाललोय आपण शॉप मध्ये. आता वाजले आहे 4:30. कारण की 4:30 हॉस्पिटलला पण सुट्टी होते आणि तिथले पण कस्टमर खूप आहे आपले हॉस्पिटल मधले जे ड्युटीवर आहेत ते. तर खूप दुकानात गर्दी होते. त्याच्यामुळे आपण कॅन घेऊन चाललोय शॉप मध्ये आधी. तर लोक दुधाची वाट पाहत असेल म्हणून आपण आधी दुकानामध्ये 1 कॅन टाकून देतो 20 लिटर दुधाची. पाहू शकता आता आलोय आपण आपल्या सत्वंगच्या दुकानामध्ये. आपलं शॉप हे बाजूलाच आहे. मग आणि पाहिलंच असेल तुम्ही. आता पाहू शकता तुम्ही हे आपलं शॉप. तर इथे बसा. इथे बसून आहे कस्टमर बसून आहे दुधाची वाट पाहत. तर आपण कॅन आणून दिली आता दुधाची. तर बघा हे कस्टमर हवा घेतला यांनी. तर हवासाठी पैसे कमी करायसाठी यांची प्रयत्न सुरू आहे. बार्गेनिंग चालू आहे. तर आपण आता कॅन टाकून निघालोय घराकडे. निघालोय. आपलं पॅकिंग वगैरे आधीच झालाय. आता झाली आपल्याला सुट्टी. पाहू शकता पाणी आलाय. पावसाने पूर्ण रोडवाला दिसत आहे तुम्हाला. खूप दिवसाच्या नंतर पाणी आला. पाणी बी आला तो असा आला का फक्त रोडवाला झाला. असं वाटतं का खूप पाणी आला. तर आलो आहे आपण आता
हे आहे राधानगरी, हे आहे आपलं सत्वम डेअरी फार्म. तर आलोय आता आपण कॅन ठेवायला. कॅन ठेवल्या आपण. आता झाली आपल्याला सुट्टी. तर आता चाललोय आपण घराकडे. माझा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा आणि माझ्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन जरूर दाबा, ताकी मी जेव्हा व्हिडिओ टाकेल त्याची तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि माझा व्हिडिओ तुमच्यापर्यंत. धन्यवाद.